तर इथे असं ध्यान मंदिर सुद्धा आहे. गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात, तुम्हाला माहिती आहे. मोदक खाताना बाप्पा तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेला असेल. पण इथे मंदिरामध्ये बघा, मोदकाच्या आकाराचं असं मंदिर बनवलं छानपैकी आणि त्याच्यामध्ये बाप्पा विराजमान आहे. तर इथे किती सुंदर लिहिलेलं आहे बघा ना, जगण्यासाठी व्यवस्थित कर्म आणि मुक्तीसाठी नामस्मरण. छान असं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता इथे प्रदक्षिणा मार्ग आहे, तर आपण प्रदक्षिणा मार्ग. तर सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या समाधीस्थळाच्या मागच्या बाजूला मागेच श्रीराम मंदिर आहे आणि भरपूर मोठं असं भव्य असं मंदिर आहे. तर आपण जाऊन येऊया, दर्शन घेऊन येऊया प्रभू श्रीरामांचं. वाव, खूप छान असं प्रसन्न वाटतंय मंदिरामध्ये आल्या आल्याच. आणि इथे बघू शकता तुम्ही भगवान शंकराची मूर्ती आहे आणि इथे बघू शकता पायऱ्या आहेत अशा थोड्याशा. चला आपण दर्शन घेऊन येऊया आधी. खूप छान असं सजवलेलं आहे मंदिर. वा वा वा, खूप मस्त वाटतंय. स्वच्छ, एकदम सुंदर. हरे कृष्ण, जय श्रीराम, जय श्रीराम. कासव आहे, कासवाचं दर्शन घ्या. आणि इथे तुम्हाला दर्शन होते प्रभू श्रीरामांचं, सीतामाई आणि लक्ष्मण आणि हनुमान यांचं. खूप शांतता आहे, प्रसन्न एकदम वाटतं मंदिरामध्ये दर्शन घेऊन. आणि सिद्धूला मंदिर दिसलं की अशी खुश होते. दत्तगुरु महाराजांची मूर्ती देखील आहे. गुरुदेव दत्त. हरे कृष्ण, परमेश्वर. आणि इथे दर्शन होते तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीचं. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. छान असं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता इथे प्रदक्षिणा मार्ग आहे, तर आपण प्रदक्षिणा मार्ग. छान असं मंदिर बांधलेलं आहे, सुंदर मंदिर आहे. प्रदक्षिणा मार्ग पण किती सुंदर आहे बघा. हरे कृष्ण. एंट्रन्स आहे हा मेन. आणि मंदिराच्या एंट्रन्सच्या वरती पण बघा देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. हनुमान दिसतात तुम्हाला, श्री स्वामी समर्थ दिसतात, माता लक्ष्मी दिसते, गणपती बाप्पा दिसतात, सरस्वती माता दिसते, साईबाबा दिसतात आणि गरुडदेव सुद्धा दिसतात तुम्हाला. छान असं मस्त एकदम रेखीव मंदिर, एकदम छान वाटतंय मंदिरामध्ये. स्वच्छता बघा किती आहे. मंदिराचा परिसर दाखवते तुम्हाला सर्व. इथे बघा तुळशीचं वृंदावन आहे, छान असं झाडं लावलेली आहेत मस्तपैकी. हत्ती आहे इथे आणि इथे एक हत्ती आहे. मंदिराच्या परिसरात बाकी पण देऊळं आहेत, मंदिर आहेत आणि छोटी छोटी अशी मंदिरं आहेत, तर ती पण तुम्हाला दाखवते. तर इथे भगवान शंकराची छान अशी मूर्ती आहे. सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव. आणि बाजूलाच ज्योतिर्लिंग मंदिर आहे, ज्योतिबाचं मंदिर आहे. वा वा वा, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. वा वा वा, खूप सुंदर अशी मूर्ती आहे, छान आहे, मस्त. खूप प्रसन्न वाटतंय मंदिरामध्ये. आणि स्वच्छता बघणं किती सुंदर आहे. बाजूला साईबाबांचं मंदिर आहे. ओम साईराम. ओम साई.
किती छान वाटतंय बघा ना मंदिराचा परिसर. डोळ्याला बघायला पण किती सुंदर वाटतंय. बसण्यासाठी पण असे बेंचेस लावलेले आहेत बघा बाजूला. आणि अशी झाडं, किती सुंदर सुंदर झाडं लावली आहेत. ते तुम्हाला हरिण दिसतंय. मंदिरामध्ये बघा श्री स्वामी समर्थ यांची देखील मूर्ती आहे. श्री स्वामी समर्थ परमेश्वर. तर इथे किती सुंदर लिहिलेलं आहे बघा ना. जगण्यासाठी व्यवस्थित कर्म आणि मुक्तीसाठी नामस्मरण. बस हेच पाहिजे आता आयुष्यामध्ये, बाकी काही नको असतं. तर इथे असं ध्यान मंदिर सुद्धा आहे. अरे वा 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 वा, राधा कृष्ण. वाव, किती सुंदर वाटतंय. शांत आहे असं पूर्ण. ध्यान करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी एकदम परफेक्ट. स्वामी समर्थ, स्वामी समर्थांचा फोटो इथे. हरे कृष्ण परमेश्वरा, राधे कृष्ण. कृष्णाची सुंदर अशी मूर्ती आहे. आणि हरे कृष्ण. आणि पाठी सावली दिसते ना कृष्णाची, इतकी सुंदर वाटते ना. मेडिटेशनसाठी खूप सुंदर जागा आहे. नामस्मरण करण्यासाठी, जाप करण्यासाठी, माळ जपण्यासाठी मस्त. हरे कृष्ण, राधे कृष्ण. गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात, तुम्हाला माहिती आहे. मोदक खाताना बाप्पा तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेला असेल. पण इथे मंदिरामध्ये बघा मोदकाच्या आकाराचं असं मंदिर बनवलंय छानपैकी. आणि त्याच्यामध्ये बाप्पा विराजमान आहे. गणपती बाप्पा मोरया. किती सुंदर आहे, खूप मस्त, खूप छान. आणि इथे उंदीर मामा सुद्धा आहेत आपल्या इच्छा बाप्पापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर आता आपण आलोय तळबीडकर वडेवाले. तळबीडला येऊन तळबीडकर वडेवाले वडापाव खाऊया मस्त गरमागरम. शाखा नंबर 1 मध्ये आपण आलेलो आहोत. आणि दादा गरमागरम वडे तळत आहेत. अशी बसण्याची जागा सुद्धा आहे इथे. कांदा भजी, बटाटा भजी, पॅटीस मस्त इथे हिरव्या मिरच्या तळून ठेवलेल्या आहेत. आणि दादा गरमागरम वडे काढतात. पाव मस्त, आतमध्ये कांदा दिलाय, टोमॅटो दिलाय, काकडी आहे आणि तळलेली मिरची आहे मस्तपैकी. चला आपण खाऊया. आपल्या कराडला पण आहे याची ब्रांच. आपण बऱ्याच ठिकाणी ब्रांच आहे. आपण खाल्लेलं आहे बऱ्याच वेळा. पण इथे ओरिजिनल ठिकाणी येऊन आपण खातोय. मस्त गरमागरम एकदम क्रिस्पी वडा. आणि पाण्याची एक वेगळी चव आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं पाणी असतं ना, त्याची वेगवेगळी टेस्ट असते. खूप मस्त मस्त, एक नंबर. तर आजच्या व्हिडिओमध्ये तळबीडचं श्रीराम मंदिर तुम्हाला कसं काय वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तळबीडला जाऊन आम्ही तळबीडकर वडेवाले ओजी वडापाव ट्राय केला. ते पण कसं काय वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. काळजी घ्या. राधे कृष्ण.